बी फॉर बॅग्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण एक हँड पर्स तयार करणार आहोत साडीच्या लेसपासून। ही बॅग आपली शिवून याची उंची 6.5 इंच तयार झालेली आहे, त्याचबरोबर रुंदी 7.5 इंच आणि या बॅगचे बॉटम 3.5 इंच शिवून तयार झालेले आहेत। आपण आता बॅग शिवायला सुरुवात करूया। त्यासाठी आपण ही साडीच्या लेसचा वापर केलेला आहे। पर्स शिवण्यासाठी आपण 10 इंच रुंद आणि 17 इंच लांबीचे हे नॉन ओव्हन कट करून घेतलेले आहे। ते असे आपण मध्यावरती फोल्ड करून घ्यायचे आहे आणि आता आपण बॅगचे बॉटम तयार करून घेऊया। खालच्या भागाकडून 1.5 इंच अंतर आपण मोजून घ्यायचं आहे आणि वरती आपण 2 इंचावरती खूण करून घेऊया। अशा प्रकारे 1.5 बाय 2 इंचाचा हा बॉटम आपण तयार करून घेऊया दोन्ही बाजूने। आता हा बॉटम आपलं तयार करून झालेला आहे। वरच्या बाजूने आपण 1 इंच अंतर दोन्ही बाजूने मोजून घ्यायचं आहे। आता ही 1 इंचाची खूण आपण बॉटमची जी वरची रेषा आहे तिला जोडून घेऊया। आणि आता आपल्याला हा आकार मिळालेला आहे, तो आकार आपण आता कट करून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला हा आकार मिळालेला आहे। आपण आता ही लेस दोन्ही बाजूंनी जोडायला सुरुवात करायची आहे, त्यामुळे आपलं बरोबर अंतर या लेसचं व्यवस्थित येईल। आता ही लेस जोडून आपली तयार झालेली आहे आणि सर्व बाजूंनी आपण याला शिलाई करून साईडची जास्तीची लेस कट करून घेतलेली आहे आणि याच आकारात आपण अस्तरही कट करून घ्यायचं आहे। आता बंद कट करून घेतलेले आहेत। याची रुंदी 2 इंच आणि लांबी 11 इंच घेतलेली आहे। अशा प्रकारे फोल्ड करून आपण यावर शिलाई करून घेऊया। आता हे बंद तयार करून झालेले आहेत। आपण आता हे बंद होण्यासाठी ह्या पट्ट्या 2 कट करून घेतलेल्या आहेत। याची रुंदी 2.5 इंच आणि लांबी 28 इंच घेतलेली आहे। आता आपण हे कापड फोल्ड करून घेऊया। त्यानंतर आता आपण हा बंद तयार केलेला बंद आपण त्यावर ठेवूया आणि त्यापेक्षा थोडेसे जास्त अंतर ठेवून आपण या भागावरती एक शिलाई करून घेऊया। आता या दोन्ही बाजूंवर आपण शिलाई करून घेतलेली आहे आणि त्याच्या आडव्या भागाला पण आपण दोन्ही बाजूंनी शिलाई करून घेतलेली आहे आणि या बंदामध्ये आता पिन ओवून घेतलेली आहे आणि आता आपण ही पिनेच्या साहाय्याने या बंदातून हा बंद आपण अशा प्रकारे ओवून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला सुलट पण होईल आणि ह्या बंदामध्ये तो ओवला पण व्यवस्थित जाईल। आपण हा बंद या बंदाच्या बाहेर काढून घेणार नाही, त्या बंदामध्येच आपण ॲडजस्ट करून अशा प्रकारे आता ही पिन आपण बाहेर आलेली आहे आणि ते आता आपण थोडंसं कट लावून काढून घेऊया। वरच्या भागातून हा बंद असा बाहेर काढायचा आणि तिथेच ॲडजस्ट करून त्याला आपण व्यवस्थित असं चुन्या येतील असा आपण हा बंद तयार करून घ्यायचा आहे। व्यवस्थित ॲडजस्ट करून आपला हा बंद आता तयार झालेला आहे। आता या बंदाच्या दोन्ही बाजूने आपण शिलाई करून घेऊया। दुसरा पण बंद आपण आता अशाच प्रकारे तयार करून घेऊ। दोन्ही बंद आपले आता तयार करून झालेले आहेत। आता आपण ते जोडून घेऊया। त्यासाठी वरच्या बाजूने 1.5 इंचावरती खूण करून घेऊ दोन्ही बाजूंनी आणि आता हे बंद दोन्ही बाजूंना अशा प्रकारे जोडून घेऊया। आपले आता बंद जोडून तयार आहेत। आता आपण चैन जोडूया। चैन जोडण्यासाठी वरच्या भागाच्या लांबी इतकी चैन घेतलेली आहे, त्यावरती ही चैन उलट ठेवून त्याला शिवून घेतलेली आहे आणि आता दुसरा भाग आपण हा चैनचा अशा प्रकारे जोडून घेऊया। आता हे दोन्ही भाग आपले चैनचे जोडून झालेले आहेत। आता ही चैनचे 2 भाग वेगवेगळे करून घेऊ आणि या भागावरती आपण आता अस्तर ठेवून चैनच्या पार्टला आपण हे अस्तर जोडून घेऊया दोन्ही बाजूंनी।
अस्तर जोडून झाल्यानंतर आता हे अस्तर आपण पलटवून घेऊया। त्यानंतर दाबटीप घालून घ्यायची आहे। दाबटीप घालून घेतल्यानंतर आता आपण यामध्ये रनर ओवून घेऊया। आता आपला हा रनर ओवून झालेला आहे। आता आपण मेन पार्ट आणि अस्तरचा भाग अशा प्रकारे वेगवेगळा करून घेऊया। आता हे दोन्ही पार्ट आपले वेगवेगळे करून झाल्यानंतर आपण अशा प्रकारे चेन थोडी अस्तरच्या साईडला वळवून साईडच्या बाजूने दोन्ही बाजूंना शिलाई करून घ्यायची आहे आणि थोडासा भाग सुलट करण्यासाठी आपण शिवायचा ठेवलेला आहे। आता आपण बॉटम तयार करून घेऊया। अशा प्रकारे फोल्ड करून आपण हे बॉटम चारही बॉटम तयार करून घ्यायचे आहेत। आता आपले हे सर्व बॉटम शिवून तयार आहेत। आता आपण जो शिवायचा भाग ठेवला होता त्यातून ही बॅग सुलट करून घेऊया। आता आपली ही बॅग सुलट करून आपण उसवलेला तो भाग होता तो शिवून घेतलेला आहे आणि आता आपली सुंदर अशी ही बॅग तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।